माझ्या माहितीप्रमाणे आज मात्र कालच झाला होता, पण इथे मात्र लाईट्सचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मात्र हा सामना मी आज इथे मात्र खेळत आहोत. पण नाणेफेकीचा कौल जो मात्र निर्णय घेण्यात आला होता, म्हणजे काल म्हणजेच नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा म्हणजेच आदर्श अवलंब पडले संघाचा. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज. ओ द विकेट चंद्रूसाठी हा चेंडू अप्रतिम फटका, टायमिंग शॉट, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप आणि चौकार. या ठाणे या जिल्ह्यात संघ एक नंबर गुणाचा, संघ एक नंबर गुणाचा, आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघ. क्या बात आहे, लाजवाब टायटल सॉन्ग शीर्षक गीत या स्पर्धेचं. टायगर संघासाठी अप्रतिम फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. आघाडीचा फलंदाज टाकिंग एंडला शंतनूकडनं. धावसंख्या दाफलकावर 6. सामन्यातलं पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गदर्शक असताना गोलंदाज स्वप्नीलचं. द विकेट आहे. या चेंडू पुन्हा फ्लिकच्या माध्यमातून खेळताना मिड विकेटला मयूर वेगाने तिथे मात्र चेंडू येतात. 2 धावा पूर्ण बघायचा आहे. चेंडूची फेक मात्र स्ट्रायकिंग एंडला करत येते, तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण करतात. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो, पण तेवढंच उत्तम आणि दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. आघाडीला आलेत शंतनूच्या सोबत फलंदाजीला म्हणजे सूरज पाटील. धावसंख्या 2 ने सरकते पुढे, म्हणजे 8 या धावसंख्येवर खूपच वेगाने प्रगती करतोय. म्हणजे टायगर संघ धावफलकावर आतापर्यंत 8 धावा अंकित झाल्यात. एक मात्र चौकार पाहायला मिळाले. ऑन साईडला तुम्ही पाहता 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक वायडेस्ट लॉंग ऑन आणि एक्झॅक्टली स्क्वेअर द विकेट स्क्वेअर लेग झोनमध्ये मयूर ठाकूर. ओव्हर द विकेट हा चेंडू समोर खेळत आहेत, स्क्रीन समोर क्षेत्रशी घेत आहेत ते हर्षल. तोपर्यंत चेंडू कव्हर केली. 2 धावा पूर्ण बघायचं आहे. चेंडूची फेक चुकीची होते हर्षलकडनं आणि पुन्हा एकदा आपल्या होम ग्राउंडवर 2 धावा वेगाने पूर्ण करतो फलंदाज शंतनू. धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकात म्हणजे 10 धावा धावफलकावर. सामन्यातलं पहिलं षटक तुम्ही पाहतात गोलंदाज इथे मात्र त्यांचा अष्टपैलू खेळाडू घेऊन आले स्वप्नील म्हात्रे. थँक्यू जितू, एक हँडसम पर्सनॅलिटी जितू. आणि मला मगाशी आल्यानंतर लक्ष वेधून घेतलं होतं या खेळाडूने मात्र, कारण आमचे गुणसंख्याकडे म्हणून काम पाहत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्वप्नील. पूल केला चेंडूला अप्रतिम फटका, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न हर्षल चेंडूच्या खाली आणि सोबत चेंडू कव्हर केली. 2 धावा पूर्ण बघायचं, वेगाने 2 धावा पूर्ण करतात. व्हेरी गुड रनिंग, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. एकही मात्र चेंडू असा तुम्हाला पाहायला मिळत नाही. तिथे मात्र गेल्यानंतर फक्त एकच धाव तुम्हाला पाहायला मिळेल, पण इथे मात्र सातत्याने वेगाने 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. आणि पहिल्या षटकामध्ये, कारण 4 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळेच जास्तीत जास्त धावा कुटण्याचा बेत प्रयत्न मनसुबा फलंदाज करणाऱ्या म्हणजे टायगर संघाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या दाफलकर डबल फिगर 12 धावा धावफलकावर. ओ द विकेट पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर, फक्त एकच धाव कंप्लीट करतात. जास्त जारी किडण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये तुम्ही पाहता हर्षल, गुड फिल्डिंग, गुड किपिंग. एसटीच्या मागे सागर चेंडू कव्हर करतात, मात्र एक सिंगल रोटेट करून स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतात फलंदाज शंतनू. धावसंख्या दाफलकर 13 तुम्ही पाहतात. या स्पर्धेचं हे थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून युट्यूबवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. प्रसाद, 1 मिनिट आपला थांबू इच्छितो, कारण या व्यासपीठावरती बराचसा महिला वर्ग सामन्याचा मनोरंजन आनंद लुटत आहेत. त्यामध्ये शिल्पा संतोष पाटील त्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटतात. तसेच हेमलता सुनील पाटील, अर्पणा शिवाजी पाटील, रत्ना प्रेमनाथ पाटील, तसेच रजनी माणिक पाटील, कोमल राकेश पाटील, रेवंता तकदीर पाटील आणि वैजंता हनुमान मोकाशी या सर्व महिला मंडळाचं, शीतल संतोष पाटील या सर्व महिला मंडळाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. प्रसाद, ज्यांनी शेकोटी पटेल त्यांना विनंती करतो, नम्र विनंती वजा सूचना करतोय की शेकोटी ताबडतोब विझवायची आहे, कारण शेकोटीचा स्मोक, तो धूर त्या फ्लडच्या समोर येतो आणि निश्चितच लाईट पूर्णपणे ब्लर होते तिथे. विनंती करतो तिथे मात्र शेकोटी ताबडतोब विझवायची आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाचा सामना मात्र सुरू आहे. डायपर विरुद्ध मात्र पडले. जपेश अंडर 21 मध्ये या सीझनमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. इम्प्रेस केलं आहे. मग सागर असो, जपेश असो, संदप संघाच्या माध्यमातून अतुल असो, अटॅकिंग बॉलिंग पाहायला मिळाली आहे या खेळाडूंकडून. गोलंदाजीला सज्ज होते जपेश आणि समोर होते स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा शंतनू पाटील. वैयक्तिक 13 धावसंख्याचं योगदान पहिल्या षटकामध्ये पहिल्याच स्वतःच्या खात्यावर नोंदवल्यात. ओव्हर द विकेट जपेश पुन्हा एकदा हा बॉटम हँडचा वापर, चेंडू मात्र बाहेरची कट घेऊन मात्र जातो तो सागरकडे. व्हेरी गुड डिलिव्हरी. 93-51 या नंबरची जी कार आहे 4 व्हीलर जगोना प्रेक्षक वर्गाची असेल त्यांनी कृपया लवकर बाजूला करायची आहे, कारण खूप सारे प्रॉब्लेम्स त्या कारमुळे होत आहेत. प्लीज कॉपरेटिव्ह द सहकार्य करा मला. बॅक टू द क्रिकेट. ऐकूया प्रसाद सरांना. जपेश पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट मारा करतोय चंद्रूसाठी. आता मात्र चेंडूला टायमिंग करतायत, चेंडूच्या समोर खेळत आहेत. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि आज चौकार. गुड शॉट. जय हनुमान क्रिकेट संघाचा. मुंबई या शहरात
खूप सुंदर फटका एक्झॅक्टली लॉंग ऑन झोनमधनं आणि चौकार वसूल करतो म्हणजे फलंदाज शंतनू पाटील. खूप चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट आपल्या संघासाठी करून दिला म्हणजे निश्चितच शंतनूने. सर्कलच्या बाहेर तुम्ही आता पाहता एकूण 5 खेळाडू कारण एकच षटक पॉवर प्लेचं होतं. जपेश पुन्हा एकदा सज्ज जाते 12 पालांचा रन उजव्याकडे मारा करतोय. चेंडूला पुल करायचं होतं पूर्णपणे मिस होतोय चेंडू मात्र बॅटच्या खालून चेंडू मात्र वेगाने निघून जातोय. यशक सागरच्या हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू धावसंख्या कायम धावफलकावर विदाउट लॉस 17 इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज करणारा म्हणजेच आदर्श 11 पडले संघाचं. सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहतात ऑफ साईडला 2 खेळाडू आहे एक लॉंग ऑफला आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला अक्षय ओ द विकेट. चेंडू कनेक्ट केलाय जबरदस्त टायमिंग चेंडू मिड विकेट वाईडिश लॉंगच्या डोक्यावरना फ्लाय होतोय प्रेक्षकांमध्ये षटकार. थँक्यू. पण तेवढंच कौतुक आमच्या आयोजकांचं कारण खूप अप्रतिम आणि एक मैत्रीपूर्ण लढत तुम्ही आता या सामन्याच्या अगोदर पाहिली. टायगर ग्रामस्थ वर्सेस टायगर्स पोलीस स्टेशन एक अप्रतिम सामना तुम्हाला पाहायला मिळाला जेणेकरून या दोघांमधले जे संबंध आहेत ते सलोख्याचे मात्र जीवाबाजी संबंध. हा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा जातो तो डीप मध्ये. हर्षल चेंडूच्या खाली चूक होत नाहीये. पहिलं यश मात्र संघाला मिळत आहे. शंतनू बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद. थँक्यू डीजे थँक्यू. तर प्रत्येक षटकारासाठी अशोक सुदाम पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये पाचशे टायगर संघासाठी सुवर्ण संधी असणार आहे. येस बॅक टू क्रिकेट प्रसाद. त्याचबरोबर शंतनूने जी बॅटिंग केली एक षटकार लागवला त्याचबरोबर त्यांच्यासाठी मात्र त्यांचे मामा केशव पाटील सिद्धी कवरले यांच्याकडनं ते पारितोषिक आले त्यांच्याच 500 रुपयाचं. 1 मिनिट आपल्याला थांबवायची होतं. याच दरम्यान कल्याण कोलगाव बदलापूर नगर परिषद स्थायी समितीचे सभापती सन्माननीय मंगेशजी धुले साहेब यांचे ते शुभागमन झालंय. तसेच नगरसेवक चेतन धुले तसेच पप्पू धुले यांचे ते आगमन झालंय. या व्यासपीठावरती या आपण तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करू. ज्यांच्या माध्यमातून जोहिली बदलापूरमध्ये सर्वात मोठी स्पर्धा बाळासाहेब ठाकरे चषक ही स्पर्धा आपण पाहतोय ते स्पर्धेचे आयोजक. या व्यासपीठावरती आपण या व्यासपीठावर तुमचं स्वागत प्रसाद. मगाशी मी आल्यानंतर ओमकारला एकच प्रश्न विचारत आमचे गुणसंख्या स्टॅट्स कोण काढते स्टॅट्स म्हटलं कोण म्हटलं काढणार तर मला निश्चितच त्याचं नाव सुरू म्हणजे आमच्यासोबत खूप स्टॅट्स आमच्यापर्यंत पोहोचवलेत. स्टेप आउट झालेत खूप चांगला फटका चेंडू मात्र जातो तो लॉंग ऑफ झोनमध्ये क्षेत्र वेगाने तोपर्यंत एकच धाव गुड फिल्डिंग. मला ओमकार नाव सुचवलं होतं जितूकडे ही जबाबदारी आणि जितू मात्र आलेल्या मला लगेच मात्र ही सूचना दिली की स्पर्धेमधला 6वा जेल हर्षलने मात्र पकडल्यात म्हणजे शंतनूचा म्हणजे एवढे चांगले स्टॅट्स याच्या माध्यमातून मच्छिंद्र आपल्याला पाहायला मिळतात. ही जबाबदारी पूर्ण आयोजकांची. आणि मगाशी आल्यानंतर माझा तेच प्रश्न होता कारण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी एक बाईक आहे आणि त्याच्यासाठी कोण म्हटलं लाईनमध्ये आहे कोण रेंजमध्ये आहे ही सगळी जबाबदारी मात्र जितूकडे आणि जितू मात्र पूर्णपणे माहिती आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवतील. पण तत्पूर्वी आपण वळूया गुणसंख्या लेखक आमच्याकडे ओमकारकडे आणि ओमकार मला सूचना दिली मात्र षटका अखेर मात्र जावा. येस त्याच दरम्यान सन्मान्य मंगेश धुले साहेब यांचं आगमन होतं. चेतन धुले साहेबांचं सुद्धा आगमन होतं. या व्यासपीठावरती आम्ही तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतात. खूप मोठे आयोजक आहेत बाळासाहेब ठाकरे चषकाचं बदलापूरमध्ये जी स्पर्धा आपण पाहतोय. तसेच या मंचावरती सन्मान्य भोईर साहेब टायगर पोलीस स्टेशनचे आगमन झालंय. मी विनंती करेन या स्पर्धेचे सुनील पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण साहेबांचा ज्योतिष सन्मान करावा. खूप चांगला सामना आपण एन्जॉय केला. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ज्यांच्या हातामध्ये ज्यांच्यामध्ये समाज सुरक्षित आहे समाजाचे रक्षक ज्यांना आपण म्हणतो ज्यांच्यामध्ये आपण शांत झोपतो ते सर्व कायद्याचे रक्षक जे आपल्या रंगमंचावरती त्यांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि खूप चांगलं क्रिकेट आपण केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पण निर्णायक नवीन षटक तिसरा षटक घेऊन येतो तो अक्षय कुंभार. राऊंड विकेट मारा करतोय. स्टेप आउट झाले ब्लॉकरमध्ये चेंडू होता चेंडू मात्र स्टिअर करता चेंडू मागे जातो बॅकवर्ड पॉईंट झोनमध्ये गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे क्षेत्रक्षक येते वेगाने डीपमधनं आणि तोपर्यंत एकच धाव मात्र मिळते. धावसंख्या 25 लॉस ऑफ 1 विकेट 25 धावा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र येतो म्हणजे फलंदाज सागर पाटील. स्वतः अजून अकाउंट ओपन करायचे सागरला. अक्षयचा पुढील चेंडू सागरसाठी राऊंड विकेट मारा करतायत. हा चेंडू ऑन साईडला जबरदस्त टायमिंग चेंडूची लेंथ खूप लवकर पिकअप केली ऑन साईड मध्ये चेंडू एक्झिक्यूट करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मयूरकडे
आणि मयूर जोपर्यंत चेंडू तिथे कव्हर करतोपर्यंत एक सिंगल वेगाने मात्र कन्वर्ट करते त्या चेंडूवर आणि स्वतःचं खातं उघडतं. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते म्हणजेच 26 या धावसंख्येवर. सामन्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना तुम्ही पाहतात गोलंदाज झाले म्हणजेच अक्षय कुंभार. सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहतात एकूण 3 खेळाडू ऑन साईडला आहेत. द विकेट. सूरज स्टेप आउट झाले, पुन्हा थांबले, मात्र चेंडू मागे निघून जातोय. मात्र कॉन्फ्युजन तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद. हा ना म्हणता एक खेळाडू बॅक टू द पवेलियन. थँक्यू टीम सर. तर याच दरम्यान कोलगाव बदलापूर नगर परिषद स्थायी समितीचे सभापती सन्माननीय मंगेशजी धुले साहेब यांचे ते शुभागमन झालंय. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय विष्णुशेठ पाटील यांना आपला विनंती करूया आपण की आपल्या शुभास्यापद त्यांचा यथोचित सन्मान करावा. पुष्पगुच्छ देऊन, शाल देऊन आणि स्पर्धेची अविस्मरणीय भेट देऊन, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. खूप मोठे आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून झोवेल येथे खूप मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. एक वर्षी ती टाटा नॅनोकार मिळाली होती जितू शेलारला. मागच्या वर्षी ती टाटा नॅनोकार मानकोली संघाच्याकडून मिळाली. तर यावर्षी तर टाटा नॅनोकार असं स्पर्धेमध्ये तर मंगेश धुले यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मागच्या वर्षी अल्टोकार होती त्या स्पर्धेमध्ये. खूप मोठी स्पर्धा आहे. येणारे 12 ते 19 फेब्रुवारी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. 2 दिवस ओपन खुला गट आणि 5 दिवस ग्रामीण. तर त्यानंतर मी विनंती करेन चेतन धुले साहेबांचा सन्मान करण्यासाठी नगरसेवक आहेत ते सुद्धा. तर विष्णुशेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ असते त्यांचे आपण यथोचित सन्मान करावा. थँक्यू सो मच. राऊंड द विकेट. ऑन साईड मध्ये चेंडूला हुक करतात, मागे जाते चेंडू मयूरकडे. एकच धाव मिळते. थोडंसं टायमिंग मिस होत आहे फलंदाजाचं. चेंडू मात्र प्रॉपरली कनेक्ट होत नाही फलंदाज होते. स्ट्रायकिंग येण्यात राकेश पाटील. स्कोर मूव्स ऑन 27, लॉस ऑफ टोटल 2 विकेट ऑन द ग्राउंड. जर्मन क्रिकेट संघ डायगर फलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग यायला सागर. राऊंड विकेट. हा चेंडूला कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. इथे मात्र गरज होती का क्रीजच्या बाहेर जाण्याची? सागर कुठली चूक करत नाहीये. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. धन्यवाद. 93-53 कारचा नंबर ज्या कोणा कारचा नंबर आहे ज्या कोणा मालकाची ती गाडी असेल, खेळाडूची किंवा प्रेक्षकाची असेल तर आपण मान्यवरची असेल प्लीज आपण लवकर तिला बाजूला करा. कारण तिच्यापासून भरपूर प्रॉब्लेम होते कारण का भरपूर मागच्या गाड्या अडकल्या. राहुल. तर सुनील लगडे साहेब शहापूर यांचे ते शुभागमन झाले. मी विनंती करेन त्यांचा सन्मान करण्यासाठी विष्णू पाटील साहेबांना की आपल्या शुभाशय त्यांचा सन्मान करावा. आमची कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचायचं आम्ही क्षमस्वाद. तुम्हाला मगाशीच आम्ही सांगितलं तर सातत्याने पाहुण्यांचं आगमन त्याला कॉमेंट्री डिस्टर्ब होते. आम्ही क्षमस्वाद कर पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. अतिथी देवो भव. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतो तो म्हणजे 5व्या क्रमांकावर नितेश पाटील. संघ थोडासा अडचणीत कारण 3 फलंदाज बाद होत आहे. धावसंख्या कमकुवत थोडीशी 27 धावा धावफलकावर. तिसरं षटक पुन्हा एकदा अक्षय. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा होता. स्टेप आउट झाले होते. चेंडूला हाफ वॉली ड्राईव्ह करायचं होतं पण चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. चेंडू मात्र मागे निघून जातोय वेगाने आणि षटक समाप्त होते. खूप सुंदर होती अप्रतिम षटक अक्षय कुमारचा. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि तब्बल या षटकात त्याने गडी बाद केलेत. ते 1 गडी बाद करतोय. एक मात्र फलंदाज धावचित झालाय. तुम्ही पाहतात व्यासपीठावर मंगेश धुळे साहेब ज्यांच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट ही चषक मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते म्हणजेच बदलापूरच्या मैदानावर. खूप चांगले क्रिकेट टुर्नामेंट यावर्षी सुद्धा ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल आणि मच्छिंद्र पाटील यांनी सुद्धा मात्र त्या स्पर्धेचा कालावधी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी ही स्पर्धा संपन्न होणार आहे. निश्चित या स्पर्धेचा आनंद घ्यायला विसरू नका. एक चांगलं सुबक आणि आकर्षक नियोजन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पण तत्पूर्वी निश्चित तुमच्या सर्वांची लाडकी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धा ही स्पर्धेचं कालावधी तुम्ही पाहू शकाल. 21 जानेवारी ते 29 जानेवारी प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर ही स्पर्धा संपन्न होणार आहे. थँक्यू. मैदानाकडे येस विलास पाटील चिंचवली यांचं आता शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन विष्णुशेठ पाटील यांना की आपल्या शुभास्या पण त्यांचा यथोचित सन्मान करावा. अपकमिंग टुर्नामेंट संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा स्वर्गीय रतनबावडे स्मृशक 21 जानेवारी ते 29 दरम्यान ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. अपकमिंग टुर्नामेंट खूप मोठी स्पर्धा. येस ओव्हर टू प्रसाद. तर निर्णायक षटक सज्ज होते गोलंदाज घेऊन केतन म्हात्रे. क्षेत्ररक्षक परिवर्तनात शॉर्ट मिड ऑफ वरनं स्वतः स्वप्नील. शॉर्ट एक्स्ट्रा टीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. लॉंग ऑफ लाईक खेळाडू ऑफ साईडला ही क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. राऊंड विकेट.
चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या लाईनमध्ये नव्हते, शफल पूर्णपणे झाले होते, पण पंचांती पाहता चेंडू मात्र एसटीच्या वरून निघून जाते वेगाने. तिसऱ्या षटकात धावसंख्या थोडासा अंकुश लावला आहे, म्हणजेच आदर्श इलेव्हन पडले संघाच्या गोलंदाज अक्षय कुमारने खूप चांगला षटक हाताळला, फक्त 3 धावा खर्च केला आणि या षटकात एकूण 2 गडी बाद झाले आणि तेव्हापासून पाहता हा संघ थोडासा बॅकफुटर म्हणजे J1 क्रिकेट संघ टायगर. एकूण फलंदाज तुम्ही पाहता धावफलकार मैदानावर बाद झालेत, म्हणजेच शंतनू, सूरज आणि सागर. हा चेंडू बॅकफुटला चेंडू मात्र कनेक्ट करता जातो तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक येऊन चेंडू मात्र मिडॉनमध्ये कव्हर करतायत स्वप्नील. तोपर्यंत एक सिंगल रोटेट होते धावफलकावर, ऍड होते धावफलकावर, म्हणजेच 28 धावा धावफलकावर. या निर्णायक षटकामध्ये हाणामारीची गरज आहे. डेथ ओव्हरचं स्लॉगरचं षटक मोठ्या फटक्यांची नितांत गरज म्हणजे टायगर संघाला. पण पाहूया टायगर संघाचे फलंदाज मात्र ते फटके दाखवतात आपल्या बॅटमधनं आणि मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभारतायत का. तिसऱ्या षटकाचा खेळ संपत झाला तेव्हा धावसंख्या तुम्ही धावफलकात मी पाहिली धावफलकार एकूण धावसंख्या झाल्या त्या 3 षटकाखेर 28 धावा, 3 षटकाखेर 27 धावा होत्या. राऊंड विकेट. बॅकफुटला गेले, जागा बनली, स्वप्नीलच्या हाताच्या बाजूने चेंडू मात्र मागे निघून जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का बघायचं आहे. 2 धाव सुद्धा पूर्ण करतात फलंदाज, कारण चेंडू उचलण्यास थोडासा वेळ घेतला स्वप्नीलने आणि त्या मुवमेंटला मात्र फलंदाज वेगाने 2 धाव पूर्ण करतात. क्रीजवर तुम्ही पाहतात आमच्या खेळपट्टीवर राकेश आणि नितेश मैदानावर आहेत. नितेशच्या बॅटमधनं या 2 धावा, सगळ्या धावसंख्या जाऊन स्थिरावते, म्हणजेच 30 या धावसंख्येवर. लॉस ऑफ टोटल 3 विकेट. चेंडू मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू जातोय, प्रेक्षकांमध्ये जाऊन चेंडू लँड होतोय आणि या षटकार गुड शॉट. उशिरा कॉईन पण मात्र स्ट्रगलिंग षटकार मात्र येतोय, संघर्षमय षटकार. तर अशोक पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले ते 1000 रुपयाचं आणि त्यांचाच मुलाने हा षटकार लगावलाय. प्रत्येक षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक. अशोक पाटील साहेब. राऊंड विकेट. हा चेंडू जबरदस्त टायमिंग, चांगला फटका, बॅकफुटला गेले होते, चांगलं चेंडूला पंच करतायत. चेंडू तो डीप मध्ये वेळ घेतात चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धाव सुद्धा पूर्ण करतायत. दिनेश पाटील डीप मध्ये होते, लॉंग ऑफ झोन मध्ये. दिनेशच्या हातामध्ये जोपर्यंत चेंडू कव्हर होईल, ग्रीप होऊन फेकतील तोपर्यंत वेगाने 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज. 38 धावा धावफलकावर. सामन्यात निर्णायक षटकातला निर्णायक चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो, म्हणजे फलंदाज केतन आणि फलंदाजीला स्ट्रायकिंग केला ते म्हणजे नितेश. नितेशने वैयक्तिक आपल्या धावसंख्या नोंदवली 10 धावा 4 चेंडूमध्ये. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय आणि निर्णायक षटकाचा विचार केला आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 11 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज केतनने. राऊंड विकेट. चेंडूला पुन्हा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये, ती मात्र येते स्वप्नील चेंडूच्या खाली चेंडू पर्यंत कव्हर करतो, फेक करतो, पर्यंत वेगाने 2 धाव पूर्ण करतात. परत पाहिजे फलंदाज मात्र बाद, कारण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट प्रॉपरली ग्राउंडिंग होत नाहीये, फक्त एकच धाव मिळते आणि अजून एक यश मध्ये निश्चितच पडले संघाला. फलंदाज मात्र धावचित आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात एकूण झाली धावफलकार 39 धाव धावफलकार आणि 40 धावसंख्या लक्ष ठेवल्यात, म्हणजेच आदर्श इलेव्हन पडले संघासमोर. थँक्यू. तर महादेव जाधव यांचे इथे शुभागमन झालंय. मी विनंती करेन त्यांचा सन्मान करण्यासाठी. विष्णू पाटील या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात, तर महादेव जाधव यांचा शुभ सन्मान केला जाईल. ही स्पर्धा आपण पाहतात 2017 टायगर चषक. मागच्या वर्षी स्पर्धा बहुचर्चित झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर दुसरं स्वागत या आमच्या व्यासपीठावरती शंकर ठाकूर पडलेगाव हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. संतोष पाटील यांचे शुभ हस्ते या स्पर्धेचे अजून एक आयोजक आहेत ते. त्या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य विनोदत्ता पाटील ग्रामीणच्या असोसिएशनचे अध्यक्ष तसेच सहकारी लाडके आयोजक आहेत ते. खूप चांगला सपोर्ट मागच्या वर्षी विनोदत्ता दिला. आभार विनोदत्ता तुमचा. या स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला खूप चांगलं सहकार्य मागच्या 2 वर्षामध्ये देता तुम्ही. हे दुसरं वर्ष स्पर्धेचं. त्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे पडलेगाव हे सुद्धा उपस्थित आहे या व्यासपीठावरती. मी संतोष पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास त्यांचा आपण योग्य सन्मान करावा. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्पर्धा आपण पाहतात. जालना क्रिकेट संघ टायगर आयोजित शिक्षण महर्षी
स्वर्गवासी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ डायगर चषक 2017 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतं तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर हा सामना रंगतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी. काल ह्या सामन्याचा नाणेपैकी एक वजन 5 मिनिटांत झाला होता. आज फ्रेश टॉस आम्ही केला नाहीये, तोच आम्ही टॉस ठेवलाय. मात्र काल जनरेटर सेवा थोडीशी खंडित झाली, त्यामुळे सामना आज आम्ही इथे प्रेषित करतोय. तर नाणेफेकीचं काल जिंकला होता पडलेगाव संघानं आणि जिंकण्यासाठी आता 40 धावांची गरज आहे. टायगर संघानं 39 धावा ठोकल्यात. येस प्रसाद, तर प्रसाद सुद्धा आम्हाला जॉईंट होतील. 40 धावांची गरज आहे. येणारे 4 षटकं आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा 3 संघ आतापर्यंत सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत. पहिला संघ आपण तुर्बे संघ पाहिलाय, दुसरा वाकलन, तिसरा दहिसर आणि या संघात येणारा संघ लक्षात घ्या 4 संघांमध्ये आम्ही लॉट्स करणार आहोत आणि पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे आम्ही 2 सेमीफायनल करू आणि शेवटचा सामना म्हणजे मेगा फायनल. तुम्हाला प्रत्येक उत्तर प्रश्नांचे मिळतील या स्पर्धेच्या माध्यमात. 352 कडूची स्पर्धा आपण पाहतोय आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 352 कडून आम्ही पाहिलं आतापर्यंत. आणि एक प्रेक्षणीय सामना सुद्धा पोलीस डायगर पोलीस स्टेशन वर्सेस डायगर ग्रामस्थ यांच्यात आपण खूप चांगला सामना एन्जॉय केलाय. या मंचावरती बरेचसे मान्यवर आहेत. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आमचे सर्व लाडके मिनिस्टर यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून बोलतोय आपण सामन्याकडे. 40 धावांची गरज सामना सुरू होतोय. सुपर 4 चौथा संघ कोणता असणार आहे सुपर 4 मध्ये क्वालिफायसाठी आपण सामना एन्जॉय करणार आहोत. साईकचा फलंदाज स्वप्नील म्हात्रे आणि मयूर ठाकूर. बघा जेव्हा स्वप्नीलकडे चेंडू गेला तेव्हा 2 धावा कन्वर्ट झाल्या. थोडासा ढिसाळपणा पाहिल्या क्षेत्रक्षणामध्ये. तर गोलंदाज संदीप कोटारकर, पंचाची कामगिरी प्रमुख 2 पंच मोतीराम भोईर आणि जीत भोईर त्यांचे आभार व्यक्त कर. आपल्या खूप चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय. वाकलन संघाने बघा मागचा सामना किती चांगला जिंकलाय. 66 धावा एक चेंडू राखून म्हणजे 23 चेंडूमध्ये ते धावा पूर्ण केल्यात आणि खिडकाळे संघाला स्पर्धेत पराभूत केलं आणि सुपर 4 मध्ये मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ सुपर 4 मध्ये पुन्हा निवेश करतोय. तर 4 षटकांचा सामना 40 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज स्वप्नील म्हात्रे आणि मयूर ठाकूर ज्याच्या नावानं हा संघ ओळखला होता. खूप चांगला क्रिकेटर, इज अ गुड क्रिकेटर इन द क्रिकेट वर्ल्ड. पहिला चेंडू बॅटर निघून जात. दॅट्स अ गुड टायमिंग. बघा चेंडू फुल अँड डिले होता. फलंदाज लॉंग ऑफच्या डोक्यावर काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वेळ फार कमी मिळाले कारण चेंडू स्किड झाला नाहीये. चेंडू टपानंतर टेकऑफ झाला नाहीये आणि जर चेंडू टेकऑफ झाला तर तुम्हाला चेंडू कन्वर्ट करणं हे फार कठीण असतं आणि हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवात बघा किती घातक करतोय गोलंदाज संदीप कुटाकर, ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगले गोलंदाजी दाखवली आणि पहिलं षटक फेकण्याचा मान नेहमी आम्ही स्वप्नीलला पाहिलाय. एक अव्वल दर्जाचा हा गोलंदाज, त्याच्याकडे असलेला अनुभव पणास लावतोय. वेगवान गोलंदाज आहे आणि शोल्डरचा वापर करतो. कसा करतो बघा, त्याने एक्झॅक्ट कानाच्या मागणा शोल्डरचा वापर करतोय. फ्रंटफुटला आलाय. सेक्शन सुशील चेंडू खाली आलाय. करत विकेट चेंडू ट्रॅव्हल होते शॉर्ट लेगला सर्कलमध्ये सिंगल पाहायला मिळते. सुरुवात बघा शांत पाहायला मिळते. 2 चेंडूचा सामना केला स्वप्नीलला. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, दुसरा चेंडू फ्रंटफुटला गेला. पहिला चेंडू बीट झालाय, दुसरा चेंडू सिंगल करतोय आणि स्ट्राईकला आमद देतोय एक स्टायलिश क्रिकेटर मयूर ठाकूरला. कारण मयूरकडे असलेला स्टान्स, मयूरनं या क्रिकेटमध्ये दाखवलेलं त्याचं नाविन्य, कर्तृत्व खूप चांगला खेळतोय. आम्हाला खूप अभिमान आहे मयूरचा, कारण ज्या वेळेला मी या मयूरला पाहतोय त्याच्याकडे हा स्टँडर्ड शतक मी पाहिलंय. चांगली फलंदाजी त्याच्याकडे पाहिली. त्या फलंदाजीचा आज किती चांगला परिचय देतोय हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. मयूर 2017 मध्ये किती इन्फॉर्म मध्ये आहे. सातत्य इन्फॉर्म राहणार फलंदाज, एक स्टायलिश क्रिकेटर म्हणून मी त्यांना ओळखतोय. आज त्यानं बघा इलेक्ट्रिक शूज घातलेत. हा पहिला विक्रम या स्पर्धेत आपण पाहतोय. प्रसाद लक्ष असेल तुमचं कदाचित. तर स्ट्राईकचा फलंदाज मयूर अमूलाग्र बदल संभवतात, कारण डावखुरा फलंदाज ज्यावेळी मदत येईल आणि एक उजव्या हाताचा फलंदाज जर असेल 2 फलंदाज कॉर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळतंय. मात्र तेवढाच अमूलाग्र बदल करावा लागतो क्षेत्रक्षणामध्ये. 40 धावांची गरज आहे. 2 चेंडू खूप चांगले फेकलेत. गोलंदाज अचूक दिशा वरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी दाखवतोय. गोलंदाज संदीप कुटारकर त्याच्यावर असता अनुभव पणास लावतोय. सर्वतोपरी प्रयत्न करेल हा सामना जिंकण्याचा टायगर संघ. दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. राऊंड विकेट येतोय बघा. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न फायनल रिझनला मात्र चेंडू कन्वर्ट होत नाही. बघा लाईन चेंज केली गोलंदाजानं. पहिला ज्यावेळी फलंदाज स्वप्नील होता तेव्हा स्वप्नीलला त्यानं पहिला चेंडू फुल अँड डिलिव्हरी दाखवला, दुसरा चेंडू त्यानं मिड विकेटला फेकला आणि गोलंदाज ज्यावेळी डावखुरा आला तेव्हा आउटचा स्टंप. बघा किती सातत्य दाखवतोय व्हॅरिएशन मध्ये आणि चांगलं व्हॅरिएशन दाखवतोय गोलंदाज. गोलंदाजी गती बघा किती आहे. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण आणि फॉलो थ्रू मध्ये जेवढी हा गोलंदाज बॅलन्स करतो, फक्त तिसऱ्या पावलावरती बॅलन्स करतोय. ओ वाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. बघा कंट्रोल गोलंदाजी ज्याला म्हटलं होतं गोलंदाज अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. पहिला
आणि पहिला गडी बाद झालाय. धावची मयूर बाद झालाय. गरज होती का? खूप मोठा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती आणि मयूरला मात्र बाहेर जागलं. पहिला धक्का पडले गाव संघाला. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय मनोजला. पंचा फलंदाज कॉट आउट आहे का धावचित आहे? कारण आम्हाला तसं त्याचा समावेश करावा लागेल गुणाच्या खात्यामध्ये. धावचित. थँक्यू सो मच. म्हणजे सांघिक यश असणार आहे. तर मयूर बाद झाला. खूप मोठा झटका आदर्श 11 पडल्या संघाला. कोण विसरू शकेल 2014चा तो सामना. पडल्या संघानं ग्रामीणच्या माध्यमातून दिवंगत कामगिरी स्वर्गीय रतनबाबू चषक उचललं होतं. खूप चांगली कामगिरी 2014 संघाची पाहिली होती आम्ही. तो संघ अजूनही इन्फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झालाय. धावची सांघिक यश का होईना मात्र संघाला यश लाभलं आणि मयूर सारखा फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हिलियन. मयूरकडे खूप अपेक्षा होत्या मात्र त्या अपेक्षा पार पाडायला मिळाल्या नाहीयेत. मयूरचं स्वप्न खूप होतं या स्पर्धेत चांगली फलंदाजी करण्यासाठी मात्र नाहीये. नवीन फलंदाज टायगरला येतो तो सागर पाटील. 3ऱ्या नंबरचा फलंदाज. अत्यंत घातक फलंदाज. स्टान्स बघा त्याचा. अटॅकिंग स्टान्स मध्ये समोर खेळतोय. लंगापच्या डोक्याने चेंडू भिरकावून दिला. सदस्य जज करतोय सागर. व्हेरी गुड फिल्डिंग. बघा नॉन स्ट्राईकला चेंडूची फेक करते. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाते. चांगली कव्हर पाहायला मिळते. सिंगल. एकही चौकार नाहीये. एकही षटकार नाहीये. बघा धावांचा वेग फार कमी पाहायला मिळाला. रात्रीचे ठीक 11:02 होतात. तापमानामध्ये खूप कमी आहे. 16 तापमान आहे. गोलंदाज स्वप्नील महाते संदीप खोडारकर गुड बॉलिंग परफॉर्मन्स. स्ट्राईकला फलंदाज येतो होता मात्र स्वप्नील महाते 2 चेंडूचा सामना करत फक्त सिंगलचा प्राधान्य दिलं फलंदाजानं. पुलटॉस चेंडू ऑन साइडला फक्त दिशा देतोय. P1 मध्ये चांगला फायदा घेतोय आणि पहिला दणदणीत चौकार पडल्याच्या माध्यमातून. समोर होते पहिल्या यशस्वी षटकाची सांगता पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाच्या आखरी धावसंख्या पाहायला मिळतात त्या 6 धावा. ज्या गोलंदाजानं पहिल्या 5 चेंडूंनी फक्त 2च धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाला फुलटा चेंडू मात्र मागत पडलाय. फक्त दिशा दिली फलंदाजानं. आपला टान्स दाखवलाय आणि स्वप्नीलच्या बॅटमध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कंपॅरिझन करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल डायगर संघाने 13 धावा ठोकल्या होत्या. त्याला कंपॅरिझन करताना मात्र कुठेतरी थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला संघ. 6 धावा दमदार सुरुवात पाहायला मिळत नाहीये. नाजूक स्थिती पाहायला मिळते ती आदर्श पडलेगाव संघाची. यस विष्णू शट. तर विष्णू शट गायकवाड इसगाव कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती या. तुम्हाला विष्णू शट आमंत्रित करीत आहात. माजी नगरसेवक आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. बघा पाटील परिवारचं नातं किती आहे. समाजाची संपर्क किती आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही मान्यवरांची मांदी आली गेली 5 दिवस सातत्याने पाहतोय 5 रात्रीमध्ये. याच्यावर तुम्हाला अंदाज वर्तू शकाल की पाटील परिवारचा किती जनसंपर्क आहे आणि त्याचं कार्य किती महान आहे. सामाजिक कार्य सामाजिक बांधिलकी जोपासणं समाजाला संघटित करणं आणि समाजासाठी कार्य करणं हे त्यांचं वैशिष्ट्य. नाव बॅक टू क्रिकेट. चटक संबंध होतं. पहिलं धावा येतात त्या 6. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असताना येणारं समीकरण येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ते मात्र खूप जास्त धावांची 34 धावांची. नवीन गोलंदाज वीरेंद्र पाटील. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. बघा बॅकफुट लावून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉईंटच्या डोक्याने खेळायचा होता मात्र वेळ नाहीये. खूप गतिमान. बघा जी गोलंदाजी संदीप खोडाकर दाखवली ती पहिला चेंडू बीट केला होता फलंदाज स्वप्नीलला. मात्र ह्या गोलंदाजाने सुद्धा तेच काम केलंय वीरेंद्र पाटीलला. त्याच्याच पालवती सागरला मात्र बीट करतोय. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुट स्क्वेअर कट. व्हेरी गुड क्रिकेट. क्रिकेटचं सौंदर्य मादक दाखवलंय. दुसरा चौकार या साथीने पाण्यात पडल्याच्या माध्यमातून. बॅकफुट स्क्वेअर कट पाहायला मिळाला. बघा चेंडूची खूप वाट पाहिली. वेट अँड वॉच. खूप वाट पाहिली. चेंडूचा उशिरा बॅटचा फेस केलाय. बॅकफुट स्क्वेअर कटच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या सुरुवात पाहायला मिळते. अजून दुसरा चौकार पाहायला मिळतो. धावांचा ओघ पुढे सरकतोय. द स्कोर इज मूव्हिंग अँड 10. Last of the 1 wickets for the second over. You are watching the big fight. Padle versus Tiger. In front of target 40. Now starting is a second over progressing now. प्लेसमेंट. व्हेरी गुड प्लेसमेंट. बघा तुमच्याकडे जर मोठे फटके असेल तर तुम्हाला प्लेसमेंट फार महत्वाचे आहे. बघा स्वतःला झोकून देते. जरा जोरदार टाळ्या वीरेंद्रसाठी. बघा वीरेंद्र स्वतःला झोकून देते फॉलो थ्रू मध्ये. कारण ज्यावेळी संघ स्वतःच्या
मैदानात खेळत असेल तर प्रचंड दडपण असतं कारण प्रेक्षकांचा मी बऱ्याच वेळेस चिन्ह पाहिलंय. तर धाबांचा ओघ पुढे सरकते 11 धाबा. धाबांसाठी झगडावं लागते. पडलेगाव संघानं मागच्या 2 सामन्यात अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला आहे. धाबांच्या जोरावरती दोन्ही सामने एकतर्फी जिंकले. त्या पडलेगाव संघानं मागच्या सामन्यामध्ये इनानपुरी संघानं त्यांना 7 चेंडूमध्ये पराभूत केलं होतं. हा त्यांचा खूप मोठा विक्रम या स्पर्धेमध्ये. 7 चेंडूमध्ये विजय प्राप्त करा पहिला संघ हा पडलेगाव संघ. गुड प्लेसमेंट बघा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करतो. यावेळी मात्र मिसफील्ड पाहायला मिळते आणि सीमा पलीकडे नशिबाचा चौकार मारावा लागेल. 4 धाबा मिसफील्ड पाहायला मिळते. तर 2 चौकार या षटकामध्ये आपण पाहिले. दोन्ही चौकार आपण थर्डमॅनला पाहिलेत बॅकफुटच्या माध्यमातून. पंकज थोडासा मिसफील्ड करतोय आणि संघाला मात्र 4 धावांची किंमत मोजावी लागेल. धावांचा पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिलेत. तेही बॅकफुट स्क्वेअरच्या माध्यमातून थर्डमॅनला 2 चौकारच्या मध्ये धावसंख्येला मात्र फार वेगानं आकार येतोय. धावसंख्या पुढे सरकते. गडी एक बाजूला येतो 1 धावसंख्या पुढे सरकते 15 या धावसंख्येवरती. तर अजूनही 40 धावांची गरज असताना 15 धावा धापवती आल्यात. 25 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकरचा फलंदाज स्वप्नील म्हात्रे वैयक्तिक 4 चेंडूचा सामना करत 9 या धावसंख्येत खेळतोय. तर त्याला साथ देतोय फलंदाज सागर पाटील. त्यांना आतापर्यंत 4 चेंडूचा सामना करत एक चौकाराच्या मदतीने तब्बल 6 धावांचं योगदान दिलंय. तर मयूर ठाकूर संघासाठी काहीच करू शकला नाही. 2 चेंडूचा सामना करत त्यानं मात्र 0 या धावसंख्येचं योगदान दिलं आणि मयूर धावचित बाद झाले. संघाला अजूनही यश नाहीये गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज वीरेंद्र थोडासा महागडा ठरलाय. 2 चौकार षटकात आपण पाहिलेत. गुड कमबॅक व्हेरी गुड कमबॅक. फलंदाज बघा ब्लाइंड करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू एक्झिक्यूट करायचा होता मात्र नाहीये. वेळ फार कमी मिळाली. चेंडूच्या लेंथ लाईन मध्ये येता आले नाही. फलंदाजाला निर्धार चेंडू सांगता पाहायला मिळते. दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 चौकारी पाहिलेत. एक सिंगल आपण पाहिली. 5 चेंडू फेकले आतापर्यंत गोलंदाजानं. तब्बल या गोलंदाजानं 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केले. 2 चौकार आपण पाहिलेत. फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं फलंदाजाला आणि फलंदाज बाद झाला. अक्रॉस क्रिकेट सिलेक्शन मध्ये चुकीचा. दुसरा धक्का पडले संघाला. थँक्यू. नक्कीच आमचे सुनील पाटील सुनील भुईर आमचे दैसरचे या मान्यवर शुभागमन झाले. त्याच्यानंतर मान्यवर अजून शरद पाटील दैसरचे आमचे 2 मान्यवर सध्या शुभागमन झाले. त्यांचा की सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. आमच्या स्पर्धेचे आयोजक विष्णुदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती आमचे दैसरचे मान्यवर बघू शकाल सुनील भुईर त्याच्यानंतर शरद पाटील 2 मान्यवरांचा यशोचित सन्मान आमच्या व्यासपीठावरती. ओके. तर येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज. सामना बघा ऐन रंगात आला. वीरेंद्रचं स्वागत केलं पटेलकरांनी त्यांच्या. तर या षटकामध्ये 9 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. गडी बाद झाले ते 2 आणि धावा आल्यात ते 15. एकूण 12 चेंडू आणि खूप चांगलं कमबॅक केलं वीरेंद्रनं. कौतुक करेन मी त्याचं. 2 चौकारीनंतर संघाला सावरणं फार गरजेचं होतं आणि मागच्या 2 चेंडूमध्ये त्यानं एकही धावण्यात एक गडी बाद केल्यात. गुड कमबॅक. लोकांचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. लोकांचा फार पुढे सरकतोय. व्हेरी गुड फिल्डिंग. मनोज चेंडू खाली. ओ वाटा फिल्डिंग परफॉर्मन्स. सिंगल फक्त. खुन्नस क्रिकेटमध्ये बघू शकाल आपण. धावसंख्या आता पुढे सरकते. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती मात्र 24 धावांची. तर आमचे मंगेश धुळे या सामन्याला एन्जॉय करतात. कुलगाव नगर परिषदेचे स्थायी सभापती त्याचे विनोददादा पाटील सुद्धा आमचे या सामन्याला एन्जॉय करतात. चेतन धुळे यांचे सुद्धा आगमन झाले. सर्व मान्यवर या सामन्याला एन्जॉय करतात. तर येणारे चेंडू 11 आणि 24 धावांची गरज. सामना क्लोज आहे बघा. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय आणि कोणता संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल 4था संघ असणार तो. अटॅकिंग स्टार्स मध्ये डावखुरा फलंदाज तेजस म्हात्रे 4थ्या नंबरचा फलंदाज. शॉर्टपिच चेंडू यामध्ये स्क्वेअर करायला सुद्धा जज करतोय शिवाजी. ते बॉस
मात्र पंचांचा इशारा अजून नाहीये. जास्त उत्तेजन पाहायला मिळते. मोतीरामने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. बघा हाताचे पंच मोतीराम भोईरे ते माफ करा. शिवाजी पाटील कॅप्टन टीम खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. मात्र पंचांचा कोणता इशारा नाहीये. खूप लवकर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या धावमध्ये यशही लाभलंय. फलंदाजाचं नाम सिंगल डबाच्या मध्ये धावसंख्येचा ओघ पाहिला होता. आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिलेत फक्त या दुसऱ्या सत्रामध्ये. 30 षटक मार्गाचा असताना एकूण 3 चौकार आपण पाहिलेत. तर येणारे चेंडू 10 आणि 23 धावांची गरज. सामना प्रेशर आहे बघा. दोन्ही संघात तेवढे दडपण आहे. कारण एक संघ होम ग्राउंडवरती खेळतोय. यश शेलिबन टायगर त्याचे पॅकर्स आहेत अनंत खंडागले आणि सूर्यजी पाटील असे 2 पॅकर्स आहेत या संघाचे. तर दुसऱ्या बाजूला आपण आदर्श शेलिबन पाटील संघ पाहतोय. गुड फाईट. ओ व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. बघा गती किती प्रदान केली. स्ट्रॉंग अपील केलंय गोलंदाजानं पंचाकडे सागरनं. किती गती होती गोलंदाजीमध्ये. आउटचा स्टॉपशन डिलिव्हरी केली. फलंदाजाला मात्र वावच मिळाला नाहीये. बॅकफुटला जाऊन स्करकटच्या माध्यमातून कट करायचा चेंडू मात्र नाहीये. वेळ नाहीये मिळाला फलंदाजाला. फुटवा थोडासा कमी पडला फलंदाजाचा. नजर नाहीये. तर येणारे चेंडू 9 आणि 23 धावांची गरज. पहिला सामना टायगर संघानं बरोबरी सुटला होता आणि सामना विकेटच्या आधारे जिंकला होता. त्यानंतर खूप काही शिकला टायगर संघ चुकात ना. आणि आता मात्र दुसऱ्या सामन्यात दंड विजय प्राप्त केला होता आणि तिसरा सामना आपण टायगर संघाचा. फुलटा चेंडू मोठा प्रहार करतोय. जज करतोय. सोपा झेल. मनोज चेंडू खाली होता. बघा किती प्रेशर आहे ह्या खेळाडूवरती. किती प्रेशर आहे मैदानात आपल्याला पाहायला मिळतोच. सोपा झेल होता. जज केला होता मात्र पोहोचू शकला होता मनोज चेंडू गर्दी मात्र नाहीये. सिंगल पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. ते आमचे मान्यवर हिरा पाटील आमचे नगरसेवक. त्याच्यानंतर आमचे मान्यवर राजन केने नगरसेवक मुंबईचे आमचे 2 दिग्गज मान्यवरांचं इथं शुभागमन होतोय. त्याचे आमच्या व्यासपीठावरती स्वागत असणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही मान्यवरांचं. तर पप्पू धुले यांचं सुद्धा आगमन झालंय. तर चेंडू राहिले ते आता 8 आणि 22 धावांची गरज. ज्यांना आम्हाला ही बाईक पुरस्कृत केली त्यांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं. इरामांड गजानन पाटील माझे नगरसेवक. स्वागत आहे. राजन केने यांचं सुद्धा स्वागत. व्हेरी गुड बॉलिंग बाबा. स्पन फुटलावून केल्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एका सेंडला मात्र व्हेरी गुड कॉल. तालमेल बघा किती चांगलं पाहायला मिळतोय. फार वेगाने धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. समीकरण राहिले ते येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 21 धावांची. हे समीकरण होतं वाकलन संघासाठी आणि वाकलन संघाने सामना जिंकला होता. विसरून चालणार नाहीये. बघा मगांचा सामना खिडकले वर्सेस वाकलन खूप ठसन सामना आपण पाहिला होता. 66 धावांची गरज होती आणि हेच समीकरण होतं. 7 चेंडू 21 धावा नंतर 6 चेंडू 8 धावांची गरज होती. 1 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. तर येणारे चेंडू 7 आणि 21 धावांची गरज. तर हिनामान शेट यांचे इथे शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम. हिरा पाटील नगरसेवक यांचे सुद्धा शुभागमन होत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं राजन केनी साहेब एका 100% पर्सनॅलिटी मॅन. लोकांच्या डोक्याला चेंडू बिरकावून दिला. जज करतो फलंदाज बाद. हो व्हॉट अ सेलिब्रेशन. संदीप कॅच केले होते. व्हेरी गुड कॅच. शिवाजी पाटील राकेश पाटीलची बॅटिंग हाय हो जंभारी. बॅटिंग हाय हो जंभारी. बॅटिंग हाय हो जंभारी. शांतनु पाटील सागर पाटील आहेत ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. आमचा शिवाजी पाटील आमचा शांतनु पाटील. तर बरेचशा मान्यवर आमच्या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. सर्व मान्यवरांचं या पाठ्यपद्धतीतर्फे हार्दिक स्वागत. आणि टायगर चषक 2017 तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सांडपण व्हावं आणि सामन्याला आपण एन्जॉय करावं. तर 6 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 21 धावांची. अप्रतिम क्रिकेट. या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या 4 धावा आल्यात. तर सोनूच्या चेहऱ्यावरती स्मित असे आमचे फोटोग्राफर. सोनू थँक्यू तुमचं. खूप चांगलं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी. तर येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती मात्र 21 धावांची. तर बापू मखरे साहेबांचं सुद्धा शुभागमन होते. त्यांच्या समेत तुमचंही स्वागत आहे स्पर्धेमध्ये. मोस्ट वेलकम. व्हेरी गुड इव्हनिंग. बापू मकरे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो पाटील परिवारातर्फे. तर डायगरचे सुद्धा तुमचं हार्दिक स्वागत. आयोजकांना विनंती थोडीशी शांतता राखा. आयोजक प्लीज कॉमेंटमध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही आमचं. प्लीज थोडीशी शांतता राखा. आम्ही तुमच्या एक्साइटमेंट समजू शकतो. भावना समजू शकतोय. तर 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. विश ऑल दी बेस्ट बोथ टीम. शो द गुड क्रिकेट. फाईट क्रिकेट. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी. सुपर 4 कॉलेजसाठी आज 4था संघ कोणता असणार आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज असताना चेंडू मात्र हामध्ये भिरकावून दिला. फलंदाज बाद. एज लागते. अजून एक गडी बाद होतोय आणि धक्का लागतोय. तो मात्र 4था धक्का यावेळी मात्र आदर्श पडले सांगा. तेजस चांगला झेल टिपतोय. नाव गाजवती गावाचा. नाव गाजवती गावाचा. आमचे टायगर गावाचे
तेजस मात्र बाद झालाय बघा, चौथा झटका. त्या डायगर संघ जिंकला तर आमचे अशोक सुदाम पाटील मामा यांच्याकडनं 2000चा रोख रक्कम पारितोषिक. कोणाला आतमध्ये जाण्याची मुभा नाहीये, लक्षात घ्या. आपण जर आयोजक असेल तर तुम्हाला सक्त विनंती असणार आयोजकांच्या वतीनं, कोणा आतमध्ये जाण्याची मुभा नाहीये. सामन्याला एन्जॉय करा, मात्र सीमारेषेच्या बाहेर आपण एन्जॉय करा. तुम्ही सामन्यात हरकत नाहीये. कुबोडी स्पर्धा आपण पाहतात, कुबोडी स्पर्धा आपण खेळतात, मात्र थोडंसं भान असायला हवं, कारण आपण आयोजक आहोत. थँक्यू सो मच. तर येणारे चेंडू 5 आणि 21 धावांची गरज. तर अशोक सुदाम पाटील आमचे मामा आहेत ते, त्यांच्याकडे 2000 पारितोषिक. जर रायगड संघ जिंकला तर चेअरअप करा तुम्ही, काय हरकत नाहीये. अजून तुम्ही सामन्यात एन्जॉय करा, काय हरकत नाही, मात्र मैदानात जाऊ नका. आयोजक तुम्हाला विनंती आहे, कारण ही स्पर्धा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पाहतोय. 5 चेंडू 21 धावा. ओ वाट क्रिकेट. सोनू फोटोग्राफर याला एन्जॉय करतात क्रिकेटला. सोनू थँक्यू तुमचं विनामूल्य सेवा आम्हाला दिल्याबद्दल. गोलंदाज शेवटचं षटक सुशील पाटील. ओ वाट कम बॅक. खूप प्रेशर होतं सुशील व मध्ये ते झुंगारून अतिशय चांगल्या गोलंदाजी दाखवली. पहिल्याच गडी बाद केलाय, आत्मविश्वास उंचावलाय, मध्ये पडल्या संघाचा अजून वेळ आहे. फुल अँड डिलिव्हरी, तेवढाच मोठा फटका आपल्याच्या माध्यमातून. प्रेशर बघा किती आहे, किती प्रेशर आहे. संदीप कोटकर झेल सोडलाय, मगाशी झेल टिपला होता. प्रेशर आहे त्याच्यावरती, खूप प्रेशर जास्त पाहायला मिळतोय, कारण घरच्या मध्ये ते संघ खेळतोय, जास्त प्रेशर पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 4 आणि 20 धावांची गरज. तर अनंत खंडागले यांच्याकडनं जर डायगर संघ जिंकला तर 5 नव्हे 10 नव्हे तर तब्बल 21,000 पारितोषिक. ओ क्या बात आहे. आणि 21 दर्शन सुद्धा. तर गरज होती 4 चेंडू 20 धावांची गरज. सामना एन्जॉय करतो आपण. शेवटच्या डब्यात सामना बघा, पडलेगाव संघाचा मयूर बाद झाला तर किती प्रेशर आलं संघावरती. 4 चेंडू 20 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात आपण सामना एन्जॉय करतोय. मोठा फटका हेलिकॉप्टरच्या शॉटच्या माध्यमातून शरीर जज करतो. फलंदाज बाद. अजून एक गडी बाद झालाय. मोठा धक्का पडलेगाव संघाला. आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. तर मनोज थोडा आता माईकचा आवाज वाढवा. मनोज माईकचा आवाज वाढवा आता थोडासा. तर मोहन माले यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक गोलंदाज झेल टिपलाय त्यांच्यासाठी. एक सूचना आली आमच्या आयोजकांकडनं, सामना जरी जिंकला कोणी जिंको, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका प्लीज, ही रिक्वेस्ट आहे. पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची. दोन्ही संघांनाही सूचना आहे की कुठल्याही प्रेक्षकाने आतमध्ये जाऊ नका, ताबडतोब पॅनलाइज केलं जाईल. 3 चेंडू 20 धावा. अजूनही सामना क्लोज आहे. 3 चेंडू 20 धावांची गरज. पडलेगाव संघाला किती दडपण आलं जेव्हा मयूर बाद झाला तेव्हा. त्यानंतर बाद झाला तर स्वप्नील सुद्धा बाद झाला, त्यानंतर खूप दडपण झालं. आणि बघा टायगर संघ आता मात्र सज्ज आहे जल्लोष करण्याचा प्रयत्न. एन्जॉय करतो क्रिकेटला. 3 चेंडू 20 धावा. खूप लवकर खेळतोय फलंदाज, खूप लवकर खेळतोय. लेंथ लाईन पाहत नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आता मात्र पडलेगाव संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 2 आणि 20 धावांची गरज. 2 चेंडू आणि 20 धावा. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल इन द पेपर नाव. यू आर वॉचिंग द वन साइड मॅच इन द लास्ट मुमेंट. एकतर्फी सामना आपण पाहतो शेवटच्या मिनिटमध्ये. आदर्शने बघा सूर्याची सुद्धा खांद्यावरती, कारण ते पॅकर्स आहे त्या संघाच्या आनंद खंडागल्याने. तर 2 चेंडू 20 धावा. पुढचा चेंडू अजूनही संघर्ष सुरू आहे. लोंगाच्या चेच करतोय सिंगल. आणि 1 चेंडू 19 धावांची गरज. जवळचा टायगर संघ स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये यावेळी मात्र सज्ज झालाय उंच भर घेण्यासाठी. खूप काही शिकला टायगर संघ मागच्या चुकांमधनं. मध्ये पडलेगाव संघाचा संघर्ष 2 सामने खूप चांगलं क्रिकेट आम्ही पाहिले, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आज संघाला सामना सोडावा लागेल का अपयश निर्माण झालं. 1 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि या दरम्यान 19 धावांना सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन टायगर संघाचं. सूरज पाटील, पंकज पाटील, दिनेश पाटीलची बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. वीरेंद्र पाटील, नितेश पाटील, शांतनू पाटीलची बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. आमचा मनोज पाटील बिल्डर, आमचा शांतनू पाटील बिल्डर. नाव गाजवती गावाचा, नाव गाजवती गावाचा. आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा.
थँक्यू सो मच. तर मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरलाय. जबरदस्त गोलंदाजी या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी तो सागर पाटील ठरला. सामन्याचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. जबरदस्त कामगिरी. पाटील केशव पाटील यांच्याकडून 500 रुपये. तर रोख रक्कम 2000 पारितोषिक अशोक मामा पाटील यांच्याकडनं या संघ जिंकल्याबद्दल. तर केशव पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक शंतनूसाठी आले आहेत.